नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे. सोडविन माझा स्वामी निश्चयेसी, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. गुणदोष नाही पाहात कीर्तनी, गुणदोष नाही पाहात कीर्तनी. प्रेमे चक्रपाणी वश होय, सोडविन माझा स्वामी निश्चयेसी. प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच. रोकडे रोमांच कंठ दाटे, सोडविन माझा स्वामी निश्चयेसी. प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसृता, संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादिं, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनान्. तरुणतुलसीमाला कंदनं कंजनेत्रा, सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तया. पांडुरंगा करो प्रथम नमन, तुझे चरण संताची, तुझे चरण पांडुरंगा करू प्रथम नमन. संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण, ते हे बंधू श्रीचरण. श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. देवादिदेवा जगत्रय जीवना पर्येसी केशवा. विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुणन. ऐसे देई प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथ. शरण शरण एकनाथ, शरण शरण एकनाथ, शरण एकनाथ.
शरण माथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे सोडविन माझा स्वामी निश्चयेसी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या किंबहुना अखिल साधू संतांच्या चरणावरती सेवा समर्पित करण्याच्या हेतूने निवडलेला अभंग महान भगवत भक्त कैवल्य सम्राट पंचम वेद निर्माते जगद्गुरु श्री तुकोबराय यांचा 4 चरणाचा नामाचं महत्त्व प्रतिपादन करणारा गोड असा अभंग आहे। विठ्ठला जगद्गुरु तुकोबराय या अभंगाद्वारे नामाचं महत्त्व प्रतिपादन करतायत। आता नामाचं महत्त्वच का वर्णन करायचं तर ऐका। आज या ठिकाणी या कुंभारगावकर मठामध्ये महायज्ञ आपला सुरू होत आहे। त्या बटनाला हात लागायला महायज्ञ सुरू होत आहे। अखंड हरिनाम सप्ताह सुरू होत आहे आणि कुठल्याही महायज्ञाची सुरुवात म्हटलं की एकतर भगवंताच्या रूपाचं वर्णन करावं लागतं नाहीतर भगवंताच्या नामाचं वर्णन करावं लागतं। विठ्ठला शास्त्रकारांनी 3 प्रकारचे मंगल कराय सांगितले। मंगल केलं पाहिजे, यज्ञ असो, ग्रंथाची सुरुवात असो, किंबहुना कुठलंही धार्मिक कार्य असलं, अहो आपण साध्या कार्याला सुद्धा गणपतीची पूजा करतो, बरोबर आहे। अगोदर गणपतीची पूजा करतो, गणपतीची पूजा करतो म्हणजेच आपण मंगल करत असतो। मग या सोहळ्याचा प्रारंभ होत आहे म्हणून आजच्या दिवशी मंगल काय केलं पाहिजे, वर्णन केलं पाहिजे। आणि मंगल काय असेल तर भगवंत सकळ मंगळ पाहिजे। भगवान परमात्म्याचं नाम कसं आहे, मंगल आहे महाराज। मंगल का मंगल आहे तर तो परमात्माच मंगल आहे। नीट ऐका, कसा आहे तो परमात्मा, मंगल आहे। मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षे मंगलाय तनोहरी। तो परमात्मा मंगळ आहे, त्या परमात्म्याचं नाम सुद्धा काय आहे, मंगल आहे। 3 प्रकारच्या मंगलातून आशीर्वादात्मक असेल, वस्तू निर्देशात्मक असेल, या मंगलातून काहीतरी मंगल केलं पाहिजे
आणि त्यापैकी आपल्याला सुद्धा आज मंगलाचरण करायचं आहे. परमात्म्याचं नामचिंतन करतोय म्हणजे वस्तू निर्देशात्मक आपण मंगल करतोय. विठ्ठल नरदेहाला आल्याच्या नंतर नीट ऐका. आता जास्त नाही सांगणार तुम्हाला, कारण मीही फार बेजारीतून आलेलो आहे. गेली 7 दिवस झालं मी पायी वारीमध्ये चालतोय. हा आजचा 8वा मुक्काम. त्याच्यामुळं जास्त काही ताई मी सांगत बसणार नाही. थोडंसंच सांगल, पण चांगलं सांगण्याचा प्रयत्न करील. विठ्ठला नाहीतरी काय आज आपलं लागतं झुपतंय. सोप्या भाषेत जर बोललं तर कसं आहे, लागतं झुपतंय. पहिल्या दिवशी काय थोडंसं असं तसंच म्हणतात, पण नीट आहे का, पहिला दिवस जेवढा यज्ञामध्ये महत्त्वाचा असतो ना, सांगू तुम्हाला पहिल्या दिवसाची महत्ता. आता बऱ्याच महाराजांना ताई फोन केल्याच्या नंतर काय म्हणतात, सप्तेचा दिवस कितवा आहे तुमचा? पहिला आहे महाराज. जरा तारीख बसन आहे हो. कशी बसन आहे यार, सगळी डायरी तू ही खालीच आहे ना, तरी सुद्धा बसन आहे का? तर पहिल्या दिवशी जरा गुणवान नसते, सिस्टीम कशी लागते की टाळकरी असतात का नाही की ही चिंता. पण नीट ऐका, कुठलाही यज्ञ सुरू करत असताना पहिल्याच दिवशी संकल्प सोडला जातो. विठ्ठला आणि संकल्पाशिवाय यज्ञ नसतो, संकल्पाशिवाय सत्कार्य होत नसतं. म्हणून पहिल्या दिवसाला एवढं लिचपिच समजायचं अजिबात नाही महाराज. हा भ्रम काढून टाकायचा. अहो जितकं तुमच्या काल्याला महत्व, अहो तुमचं मंगलच नाही झाल्याच्या नंतर काला कशाचा करणार आहेत? नाही करता येणार, लक्षात ठेवा. म्हणून मंगलाचा दिवस आहे. आणि मंगल तुम्ही अशी जोड लावली आहे ताई, काय सांगावं आता. चंदाताई आदरणीय हरिभक्तपरायण ज्यांच्या कुशल नेतृत्वाखाली हा यज्ञ सोहळा पार पडणार आहे. प्रतिवर्षी अशा कार्तिकी एकादशीला ताई या ठिकाणी हा अखंड हरिनाम सप्ताह आपल्या भक्तजनांना घेऊन करत असतात. महत्पुण्याचं कार्य आहे महाराज हे, महत्पुण्याचं. नाहीतर लोक बसलेत ना सोयाबीन खुडीत पाण्यातल्या, बसलेत का नाही? अहो देवानं सुद्धा सांगितलं, अरे बाबांनो या नरदेहाला आल्याच्या नंतर तुमचं काम एक आहे, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. बरोबर, ठीक आहे, मान्य आहे. तुम्हाला सच्चिदानंद पदवी प्राप्त करता येत नाही, तुम्हाला माझं भजन करता येत नाही, माझ्यापर्यंत येता येत नाही का? तर तुमच्या पाठीमागं संसाराचं काय लागलेलं आहे, कोडं पडलेलं आहे, लागलेलं आहे. तुम्ही या संसाराच्या कोड्यामध्ये अडकलेले आहात. तुम्हाला माझं नामचिंतन करायला सुद्धा वेळ नाही. पण देवानं सांगितलं, अरे बाबांनो नका तुम्हाला वर्षभर वेळ भेटू द्या, पण 2 वेळेला मला विसरू. आषाढी कार्तिकी विसरू नका सांगत स्वतः भगवान परमात्म्याने. करा म्हटले तुम्ही, तुम्हाला प्रपंचच करायचा आहे, संसारच करायचा आहे, संसाराचीच महत्ता वाढवायची आहे. पण या संसारातून कुठंतरी मुक्ती मिळण्याकरता जे तुम्हाला करायचं आहे ना, ते साधन मी सांगतो. आषाढी आणि कार्तिकीला अजिबात मला पुन्हा कसेही भटकलात तरी चालेल, मी सांभाळायला आहे. पण या 2 वेळेला अजिबात विसरू नका. म्हणून या कार्तिकीच्या सोहळ्याच्या निमित्ताने आदरणीय हरिभक्तपरायण भागवताचार्य आमच्या चंदाताई लोखंडे या ठिकाणी प्रतिवर्षी काय करत असतात, सप्ताह करत असतात. असं म्हणत नाहीत किती भक्तगण यायलेत, किती समाज आहे, नाही महाराज. या ठिकाणी आल्याच्या नंतर या मातीचं वैशिष्ट्य असं आहे, तुम्ही ज्याही तीर्थामध्ये जाताल त्या तीर्थामध्ये सुविधेचा विचार नसतो करायचा. काय
सुविधेचा विचार नाही करायचा, इथं आल्याच्या नंतर किती साधना घडते याचाच विचार करायचा. विठ्ठला हा महायज्ञ आज या ठिकाणी या आपल्या कुंभारगावकर मठामध्ये सुरू होत आहे. आणि या यज्ञाची सुरुवात अशी केली महाराज, उगं बारकं बघून ठेवलंय पहिल्या दिवशी. ताई म्हणल्या असत्याला जाऊ द्या, पहिला दिवस आहे बारका महाराज दिसाय बिबा. पण जोड मला राजेभाऊ महाराज जोड लावलेली लय पसंत आली. केशापासून सुरुवात दादा म्हणत असतात बघा विनोदानं. काय दादा विनोदानं केशा म्हणतात. एक सांगू, आणखी एक दादांचा विनोद सांगतो. अहो भगवान परमात्म्याचं नाम इतकं श्रेष्ठ आहे, इतकं श्रेष्ठ आहे की त्याचं वर्णन करायला शेषाला पाठवलं. काय म्हणले? शेषाला म्हटले जा आणि भगवान परमात्म्याच्या नामाची महत्ता गा. शेष गेला ना महाराज. हजारो मुख ज्या शेषाला आहेत, तो शेष भगवान परमात्म्याचं वर्णन करायला त्यानं सुरुवात केली. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी वर्णन करायला लागला महाराज. राजस सकुमार मदनाचा पुतळा अनंत नामानं त्याला पुकारायला लागला. आणि पुकारत पुकारत महाराज हजारो मुखातून त्याच्या लाळ गळायला लागली. थकला तो शेष. काय झाला? थकला. पण भगवंताच्या नामाची महत्ता त्याला गाता आली का? आली नाही, गाता आली. मग हजारो मुखाच्या शेषाला गाता नाही आली तर एक मुखाच्या केशाला कुठं गाता येणार? विठ्ठला हे आमच्या दादांचा डायलॉग आहे बरं का. म्हणून सुंदर असं हे नियोजन चंदताईच्या मार्गदर्शनाखाली, कुशल नेतृत्वाखाली समस्त आमची ही गुणवान मंडळी, महारुद्र महाराज असतील, राजेभाऊ महाराज असतील, अविनाश महाराज असतील, अशोक महाराज कराळे असतील, यांच्या कुशल नेतृत्वामध्ये सुंदर अशी आपल्याला आज कथेची सुरुवात झाली ना. हां, आज म्हणजे आज तुम्ही पहिला दिवस कथेचा श्रवण केलेला आहे आणि आता तुम्हाला 7 दिवस या ठिकाणी ज्ञान अमृत मिळणार आहे. पंढरीमध्ये आल्याच्या नंतर एकच काम केलं पाहिजे, हातानं टाळी वाजवली पाहिजे, मुखानं नामचिंतन केलं पाहिजे. विठ्ठला आणि तुकोबराय सुद्धा आजच्या अभंगातून तेच सांगायलेत. नीट आजच्या अभंगातून तुकोबराय सुद्धा काय सांगायला लागले? तुकोबराय म्हणतात बाबा या ठिकाणी आपण जन्माला आल्याच्या नंतर आपलं ध्येय मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला ज्या स्थितीपासून इथपर्यंत आपण आलेलो आहोत त्या मूळ स्थितीला प्राप्त व्हायचं आहे. म्हणजे आपण शिवस्वरूप असणारे जीव स्वरूपाला आलोत, परत आपल्याला त्या परमात्म स्वरूपामध्ये विलीन व्हायचं आहे. म्हणजे शिवस्वरूपामध्ये विलीन व्हायचं आहे. आणि विलीन होत असताना नीट आहे का की महाराज अनंत साधना आहेत त्या परमात्म्यापर्यंत जाणारी, पण त्या अनंत साधनांनी आपल्याला जाता नाही येत. जाता महाराज ज्ञान असेल, योग असेल, कर्म असेल, उपासना असेल, ही मार्ग कुठं जाणारी माहिती का तुम्हाला? भगवंताकडे जाणारी मार्ग आहे. पण या मार्गाने आपल्याला जाता नाही येत. आता मी त्याचं एवढं विश्लेषण करणार नाही. का तर नीट आहे का, ज्ञान मार्गही कठीण आहे, योग मार्गही कठीण आहे, उपासना मार्गही कठीण आहे आणि भक्ती मार्ग सुद्धा कठीण आहे. महाराज आपण म्हणत असतो भक्ती मार्ग सोपा आहे, पण त्याच्या इतका तर कठीण दुसरा मार्ग नाही. अहो जेथ ज्ञानाचा कुरुठा, हे कोण सांगायलंय महाराज? ज्ञानोबराय सांगायला लागलेत महाराज. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली, ज्यानं ज्ञानाचं प्रागट्यकरण केलं, ते ज्ञानोबराय म्हणतात बाबा जेथ ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा. तुम्हाला जर ज्ञानाची प्राप्ती करायची असेल तर अगोदर काय करावी लागते? सेवा. काय बोला ना, बोलतात का? 8 दिवसाचं मौन धरलं. इतका बिडीला नाही बरं का मी, तेवढं बारीक दिसायला असा डीला समजू नका. तुम्हाला सांगू आता आमच्या
परळीच्या बाजारामध्ये एक म्हातारी बसली होती. राजेभाऊ तिचं नाव नाही सांगणार, कारण तुम्ही लगेच सांगताल तिला फोन लावून. एक म्हातारी बसली होती आणि म्हातारी काय विकायला घेऊन बसली होती माहिती आहे का तुम्हाला? नाही माहिती. मग तेच सांगा आलोय मी कशाला आलोय मग? विठाला महाराज लोक भाजीपाला, बरोबर आहे, म्हाताऱ्या बाया भाजीपाला, काही फळं असतील, आता सीताफळाची सीजन, सीताफळं घेऊन बसतात, वेगवेगळ्या प्रकारचे काही ना काही घेऊन बसतात. पण म्हातारी 3 टोपल्यामध्ये 3 इचे घेऊन बसली होती. काय बसली होती? 3 इचे कळतात ना, विंचू कळतो ना, विंचू 3 प्रकारचे विंचू त्या ठिकाणी म्हातारी परळीच्या बाजारात घेऊन बसली होती. आणि मी उगं जाऊ लागलो. बाजारातून जात असताना मी आता कसं आहे, वय थोडं बारीक असल्यामुळं खोडी करायचा नाद असतो, आणि नाहीतरी केशव नावाच्या लय खोडी करायचा नाद असते. आणि जात असताना महाराज मी त्या आजीबाईला सहज विचारलं, म्हणलं आजीबाई, अहो अशी काय वस्तू तुम्ही घेऊन बसलात आणि या वस्तूला कोण घेणार आहे? म्हणली येईल ना कोणीतरी गिराईक, कोणाला तरी गरज असेल ना. मी म्हणलं नाही आजीबाई, याची कोणाला गरज आहे, पण जाऊ द्या म्हणलं, तुमच्याकडून कोणी घेणार नाही, पण बहुनीचं गिराईक म्हणून मी एक विंचू घेऊन जातो. मग 3 प्रकारचे विंचू होते. एक मोठा होता काळ्या पाटीचा विंचू, ज्याला इंगळी म्हणतो आपण, आणि एक त्याच्यापेक्षा लहान होता, आणि एक त्याहीपेक्षा लहान होता. मग मी पहिल्या मोठ्या विंचवाची आजीबाईंना किंमत विचारली. म्हणलं आजीबाई, हा मोठा विंचू केवढ्याला दिला? आजीबाई म्हणल्या वागा 50 रुपयाला दिला. किती रुपयाला? 50 रुपयाला दिला. माझ्या खिशात पाहिलं तर मी 40 रुपये दादा माझ्या. म्हणलं आजीबाई, माझ्याकडे फक्त 40 रुपये आहेत. म्हणलं 10 रुपये? म्हणली इथं उधारी बंद. काय उधारी बंद? म्हणलं उद्याच्या बाजारामध्ये आल्याच्या नंतर 10 रुपये देतो. म्हणली चालत नाही महाराज. म्हणलं जाऊ द्या मग, आता द्यायचंच नसेल तो मला. म्हणलं जाऊ द्या, आता हा मोठा आहे, हा जर 50 रुपयाला असेल तर याच्यापेक्षा जो लहान आहे तो निश्चित 40 रुपयाला असेल. म्हणून मी म्हणलं आजीबाई, हा मोठा सोडून द्या, पण हा लहान केवढ्याला आहे? आजीबाई म्हणली वागा हे बी 50 रुपयाला. म्हणलं असं कसं काय? हे लहान आहे ना. म्हणलं ते मोठा आहे, ते छटाकाचा असला तर हे अर्ध्या छटाकाचं. म्हणली वागा हो, हे बी 50 रुपयाला, तुला घ्यायचा असला घे, नाही तर सकाळी 7:30. म्हणलं मी काय 7:30 नाही लावीत बी नाही. बरं जाऊ द्या म्हणलं. हाही 50 रुपयाला आहे म्हटल्याच्या नंतर जे बारीक होतं का पिल्लू, ते मला वाटलं असं आता हे आजीबाई 20 रुपयाला देऊन टाकतात. म्हणलं आजीबाई, हे लहान आहे तो तरी 20 रुपयाला. म्हणली वागा ही बी 50लाच आहे. म्हणलं काय मिळ आहे आजीबाई, हे तिन्ही बी तुम्ही 50लाच कसे म्हणायलात? आजीबाई म्हणली वागा, यातला कोणचा जरी घेतलास का तितकंच नाचवित आहे. विठाला म्हणून ह्याच्यात कुणी जरी आलं तरी तितकंच नाचविणार आहे. लक्षात ठेवा. तुकोबर आहे म्हणतात. पंढरीमध्ये आलात ना, एक काम करा, इथं आल्याच्या नाथरायांचं एक प्रमाण सांगू का? तीर्थक्षेत्राला गेल्याच्या नंतर माणसानं काय केलं पाहिजे? व्यर्थ गलबला करू नका. पंढरपुरात लोक येतात राजेभाऊ, हां, आणि इथं आल्याच्या नंतर इथून फोन लावतात, हॅलो अरे ते तेवढं पेरायचं झालंय का बघ बरं रा. आता इथं आल्याच्या नंतर गरज आहे का महाराज? इथं आल्यास बायासुद्धा बडबड, खूप हे झालं ते झालं अमुक झालं, इतक्या दिवसानं भेटलोत. नाही महाराज, या गप्पा केल्याच नाही पाहिजेत. काय केलं पाहिजे तर अहोरात्र भगवंताचं नामचिंतन करा. कारण इथं एकदा भगवंताचं नामचिंतन केलेलं त्याचं 1000 पटीनं आपल्याला पुण्य प्राप्त होतंय. विठाला आज ज्ञान मार्ग या ठिकाणी अवलंब केलेला नाही भगवंतापर्यंत जाण्याकरता. का तर त्या ज्ञान मार्गामध्ये अनंत अडचणी आहेत महाराज. त्या ज्ञान मार्गामध्ये सेवा करावी लागते. सेवा ही आता कोणाच्या तत्वामध्ये राहिलेली नाही. सेवा म्हटलं की महाराज हाताची घडी घालून मठाच्या बाहेर निघून जातात माणसं. सेवा केल्याशिवाय ज्ञान कधीच घेऊ नये. लक्षात ठेवा. सेवेविना भगवंताची कृपा घेऊ नये. सेवेविना गुरुचा प्रसाद घेऊ नये. त्याकरता सेवाच करावी लागते.
आणि ही सेवा करत असताना सुद्धा अशा व्यक्तीच्या जीवन संगतीमध्ये केली पाहिजे. शास्त्रकारांनी सांगितलं बाबा, समित पाणी ही श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठ, असा असेल त्याच्या संगतीमध्ये ज्ञानाचं ग्रहण करा. विठ्ठला म्हणून लक्षात ठेवा, ज्ञान मार्गामध्ये अनंत अडचणी आहेत. तुम्हाला सांगू, पूर्वीच्या गुरुकुलामध्ये परंपरा अशी होती चंदाताई, की तिथं शिकायला जावं लागायचं. 12 वर्ष अगोदर सेवा करावी लागायची आणि 12 वर्षाच्या नंतर ज्या वेळेला तो गुरु प्रसन्न व्हायचा आणि 12 वर्षाच्या नंतर त्या शिष्याच्या डोक्यावरती हात ठेवून तत्वमशी नावाचा बोध द्यायचा. 12 वर्ष सेवा, एवढा वेळ आता कोणाकडे राहिलेला आहे? नाही राहिलेला महाराज. जग फास्ट झालं आणि लोकांकडला वेळ संपला. म्हणून ज्ञानाच्या मार्गाने आपण भगवंताकडे जाऊ शकत नाहीत, सोडून द्या. याहीपेक्षा दुसरा कठीण मार्ग असणारा योगाचा आहे. त्याच ज्ञानोबरांनी सांगितलं, योगाची या वाटा जे निघाले बासुबटा, तया दुःखाचाची वाटा भागा. योग याग सांगितलं नीट आहे का? कोण सांगितलं? ज्यानं योगाची स्थापना केली, ज्यानं योग प्रगट केला, ज्ञानोबरांनी प्रगट केला. ज्ञान राज माझी योग्याची माऊली. माऊली कोणाला म्हणतात माहिती ना? माऊली, माऊली हा शब्द स्त्रीलिंगी आहे. नीट आहे का? माऊली शब्द स्त्रीलिंगी असताना सुद्धा महाराज तो माऊली शब्द ज्ञानोबरायांना वापरलाय. म्हणजे ज्ञानोबरायांचं अंतकरण हे आईचं अंतकरण आहे. म्हणून ज्ञानोबरायांना माऊली म्हटलेलं आहे. ज्यांनी हा योग प्रगट केला तेच ज्ञानोबराय म्हणतात, बाबा योगाच्या वाटेनं निघाल्याच्या नंतर मी सांगत नाही तुम्हाला की निश्चित भगवंताची प्राप्ती होईल, हे मला सांगता येणार नाही. कारण योगाची या वाटा जे निघाले बासुबटा, अंतया दुःखाचाची वाटा भागाला महाराज. कारण या साधना कठीण आहेत. का कठीण आहेत सांगू तुम्हाला? तर या साधनामध्ये नियमांचं परिपालन करावं लागतं. तुम्ही जर एखाद्या मंत्राचा जाप संकल्पपूर्वक करायला बसलात ना, तर तुम्ही जितक्या दिवसाचा संकल्प घेतलेला आहे तेवढ्या दिवस तुम्हाला ते आसन हलवता येत नाही, दुसऱ्या माणसाचा स्पर्श जमत नाहीये. बऱ्याच यामध्ये नियमावली आहेत आणि इतक्या कठीण नियमावली पाळून आपल्याला त्या योगाच्या मार्गाने देवापर्यंत जाता येत नाही. ज्ञान मार्ग गेला, योग मार्ग गेला, उपासना याहीपेक्षा कठीण आहे. उपासना किती कठीण आहे? याहीपेक्षा उपासना मार्ग कठीण आहे महाराज. मंत्र चळे थोडा, आपण म्हणतो मंत्र चाळायचा, जाप करायचा आहे, कसंही वळलं तरी चालेल. नाही चालत महाराज. एक एक माणूस 2-2 मणी वळतंय. हा, राम राम मध्ये चहा आण, राम चहा, बरोबर म्हणतात का नाही आपण? हा व्यवहार मी माझ्या पदरचं नाही सांगत, आपल्या कृतीमध्ये झालेलं आहे. आणि माझं एक म्हणणं आहे की माणसानं कधीही जीवनामध्ये, कधीही जर त्याला भगवंताची प्राप्ती करायची असेल ना, तर शास्त्रामध्ये एक सिंहावलोकन नावाचा न्याय सांगितला. त्या न्यायानुसार वागलं पाहिजे. सिंहावलोकन न्याय असं सांगतो की सिंह हा जंगलाचा राजा आहे. नीट आहे का? सिंह हा जंगलाचा राजा आहे. म्हणजे जंगलावरती सत्ता सिंहाची आहे. पण ज्या वेळेला तो गुफेच्या बाहेर येतो, शिकारी करता निघतो, त्यावेळेला शास्त्रकार सांगतात, ज्याला कशाचीच भीती नसणारा सिंह गुफेच्या बाहेर चालायला ज्या वेळेला लागतो, 2 पावलं चालला की 3ऱ्या पावलाला पाठीमागं वळून पाहतो.
कशा करता माहिती आहे का? यदा पशूनं माझ्यापेक्षा जर माझ्यावरती हल्ला केला तर काय करावं म्हणून 2 पावलं पुढं चालला की पाठीमागं बघतो, तसं माणसानं आपल्या जीवनातला एक क्षण पुढं गेला की दुसऱ्या क्षणाला मागं बघितलं पाहिजे आपण काय केलंय. विठ्ठला आणि पाठीमागं बघून एक विचार केला पाहिजे. कोहम कतमिदम जातम को वै करतास्य विद्यते उपादानम किमस्तिह विचारः सोयमिदृशः. विचाराची व्याख्या सांगितली. विचार एकच केला पाहिजे की मी पाठीमागच्या जीवनात काय केलेलं आहे, मला जन्म कशासाठी मिळालेला आहे आणि मी वर्तमान काळामध्ये काय करत आहे याचा जर विचार केला तर त्याची प्राप्ती होते. विठ्ठला सध्याच्या काळामध्ये असं झालेलं आहे की कलियुग नावाचं वारं आपल्या नाकात घुसलंय. कलियुग नावाचं वारं एकदा का माणसानं वर केलं की खाली बघायला अजिबात तयार नाहीत. महाराज पाठीमागं बघायला माणसं तयार नाहीत. अरे पाठीमागं बघितल्याच्या नंतरच तुमचा वर्तमान काळ चांगला जाऊ शकतो का? तर ज्या वेळेला पाठीमागच्या 84 लक्ष योनीचे फेरे तुमच्या लक्षात येतील ना, त्याच वेळेस तुम्ही उद्धाराच्या मार्गाला जाताल. विठ्ठला म्हणून उपासना मार्ग याही पेक्षा कठीण आहे आपण म्हणतो, पण ती साधना करत असताना त्यामध्ये नियमांचं परिपालन केलं पाहिजे. आणि याही पेक्षा कठीण सांगितलेलं आहे कर्म. महाराज कर्म मार्गाने जे निघालेले आहेत ते सुद्धा भगवंतापर्यंत जाऊ शकत नाहीत. महात्म्यांनी भगवंतांनी वर्णन स्वतः केलेलं आहे. किम कर्म किम कर्मेती कवयो आपी अत्र मोहिता. भगवंत म्हणतात या कर्म मार्गाने जात असताना मोठमोठे विद्वान सुद्धा त्यांनी सुद्धा हात टेकवले की कशाला कर्म म्हणतात आणि कशाला अकर्म म्हणतात हे कळायला मार्ग नाही. कारण कधी कधी काय होतं महाराज, हा कर्म मार्ग तर एवढा सूक्ष्म आहे. कधी कधी आपण पुण्याचं कर्म करायला जातो पण कृती पुण्याची आहे पण निष्पन्न त्या ठिकाणी पाप होतं. आणि कधी कधी कृती पापाची असते परंतु निष्पन्न पुण्य होतं. भजन करा दृष्टांत सांगतो. विठ्ठला एक सज्जन व्यक्ती म्हणजे शास्त्राला मानणारा, देवाला मानणारा आणि धर्मनीतीनं वागणारा एक मनुष्य एका रस्त्यानं निघाला होता. आणि त्या रस्त्यानं जात असताना महाराज काही दूरपर्यंत गेल्याच्या नंतर त्या व्यक्तीनं एक विशाल असा वटवृक्ष पाहिला. नीट ऐका, कर्माची कृती सांगायला लागलो. विशाल वटवृक्ष पाहिला पण त्या विशाल वटवृक्षाच्या सावलीखाली नजर गेल्याच्या नंतर त्याला एक महात्मा दिसला. जो महात्मा ज्यानं अष्टांग योग सिद्ध केलेला आहे आणि आता समाधी अवस्था उपभोगत आहे. म्हणजे समाधीच्या सुखामध्ये तो महात्मा अगदी रममान आहे. रममान असणारा महात्मा या आस्तिक माणसानं पाहिला. आणि पाहिल्याच्या नंतर महाराज आता सकाळची वेळ उलटली, तो पाहतच होता. दुपारची वेळ सुरू झाली पण प्रकृतीचा जो नियम आहे, सूर्यानं आपली जागा चालवली, सूर्यानं आपली जागा बदलली. चल असणारा सूर्य पुढे गेला आणि पुढे गेल्याच्या नंतर वटवृक्षानं आपली छाया सुद्धा बदलली. सकाळी त्या महात्म्याच्या अंगावर असणारी छाया दुपारनंतर त्या महात्म्याच्या अंगावरती ऊन पडायला लागलं. हा व्यक्ती पाहत होता त्या महात्म्याकडं. दया आली, अंतकरणामध्ये प्रेमभाव जागृत झाला. महात्मा समाधी अवस्थेमध्ये आहे, या महात्म्याला ऊन लागत आहे, ही अवस्था त्याच्या अंतकरणाची झाली. आणि महात्म्याची काहीतरी सेवा करावी या हेतूनं या सज्जन व्यक्तीनं एक कृती केली. एका
वाटीमध्ये साखरेचं आणि गुळाचं पाणी आणलं, त्या महात्म्याच्या अंगाला लावलं. असं म्हणतात साखरेचं गुळाचं पाणी लावल्याच्या नंतर अंगाला ऊन कमी लागतं, असं मी ऐकलेलं आहे, अनुभवलेलं नाही. पण त्या सज्जन व्यक्तीनं त्या साधूच्या अंगाला सेवा म्हणून कृती केली, त्या अंगाला लावलं आणि पुढे निघून गेला. पण प्रकार असा घडला, या व्यक्तीनं गुळाचं साखरेचं पाणी लावल्यामुळं आसपासला फिरणारे जे किडे आहेत, किडे मुंगुळे मुंग्या, त्या गोड पाण्यामुळं त्या साधूच्या अंगावरती चढायला लागले. एवढंच नाही तर त्या साधूला डंक मारायला लागले. समाधी अवस्थेमध्ये निज सुखाची प्राप्ती ज्या साधूला मिळत होती, आता डंक मारल्यामुळं महाराज ती समाधी भंग व्हायला लागली. बघा, पाहायला गेल्याच्या नंतर लक्षात येतं कृती या माणसानं पुण्यात्मक केलेली आहे, पण त्याच्या पदरी काय पडलं लक्षात ठेवा, समाधी भंग होण्याचं पाप त्याच्या पदरी पडलं. नीट ऐका, याच रस्त्यानं एक दुर्जन व्यक्ती चालला होता, खळ व्यक्ती चालला होता, ज्याला शास्त्र मान्य नव्हतं, ज्याला देवाचं अस्तित्व मान्य नव्हतं, ज्याला भजन कीर्तन मान्य नव्हतं, असा व्यक्ती निघाला. त्यानं सुद्धा त्या वृक्षाकडं पाहिलं, त्या साधूकडं पाहिलं, आणि साधूकडं पाहिल्याच्या नंतर महाराज याच्या अंतकरणामध्ये राजेभाऊ महाराज एक भाव उमटला. तो भाव म्हणजे तो म्हणायला लागला, काही ढोंगी लोक संन्याशाचा वेश धारण करतात, भगवी कपडे घालतात, दाढी जटा वाढवतात आणि कुठंतरी महाराज मांडीवर मांडी टाकून या जगाला फसवतात, असा त्याच्या अंतकरणामध्ये भाव आला. नीट ऐका, त्याच्या हातामध्ये एक ऊस होता आणि हा भाव आल्याच्या नंतर त्या व्यक्तीनं त्या ऊसाच्या 2-3 सोयट्या काढल्या आणि हीन भावनेनं त्या साधूच्या अंगावरती मारल्या. परिणाम असा झाला, तो माणूस मारून पुढे निघून गेला, पण अंगावरल्या पाण्याची गोडी संपल्यामुळं आता त्या मुंग्या आणि मुंगळे त्या चुईटीला लागायला लागले. परिणाम असा झाला, साधूची पुन्हा समाधी अवस्था प्राप्त झाली. ऐका, आता एकानं पुण्यात्मक कर्म केलं होतं, पुण्यरूपी कृती केली होती, पण फलाच्या दृष्टीनं जर पाहिलं तर त्याच्या पदरी पाप पडलं. आणि ज्यानं महाराज पापात्मक कृती केली होती त्याच्या पदरी पुण्य पडलं. हीच कर्माची गहनता आहे. म्हणूनच मोठमोठे साधू या ठिकाणी हात ठेवतात का कसं कर्म आहे हे कळत नाही महाराज. म्हणून लक्षात ठेवा, पुण्य करिता पाप होय. बरोबर आहे, पाप करिता पुण्य होय, ही कर्माची गती आहे. म्हणून कर्माच्या मार्गानं सुद्धा आपण त्या भगवंतापर्यंत जाऊ शकत नाहीत. भक्ती मार्ग ही त्याहीपेक्षा कठीण आहे. आणि तुम्हाला मी एक सांगू, श्रीमद भागवत ग्रंथानं शेवटचं टोक म्हणून सांगून टाकलं, बाबांनो, कलियुगामध्ये जर उद्धार करून घ्यायचा असेल तर एकच साधन करावं लागेल, कलौ तू तत् केशव कीर्तनात विठ्ठला. संत सुद्धा सांगतात ना, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. म्हणून लक्षात ठेवा, नीट ऐका. आता ज्या प्रपंचामध्ये आपण गुंतलेलो आहोत ना, हा प्रपंच कधीच आपल्याला भगवंताची प्राप्ती होऊ देत नाही. कारण हा प्रपंच असा आहे. ज्ञानोबरायांनी एका ठिकाणी वर्णन केलेलं आहे, तेने सांडावे लिंगाड या आता जया परमार्थाची चाड. पण इथं उदाहरण आपल्याला शोधायचं आहे की एक गोड पदार्थाचा गोळा आहे म्हणतात, गोड पदार्थाचा, ती ओवी आठवल्यास सांगेन. गोड पदार्थाच्या गोळ्यावरती ती मधुमक्षिका येऊन बसते. कशासाठी? तो पदार्थ सेवन करण्याकरता. पण ज्या वेळेला ही मक्षिका त्याच्यावरती बसते ना, ज्ञानोबराय म्हणतात तिला गोडी लागते हा रस सेवन करण्याची. आणि जसा जसा रस सेवन करते ना, तसे तसे हिचे पाय खाली गुंतल्या जातात. आणि ज्या वेळेला
तिचं पोट भरल्या जातं आणि ती तिथून निघून जाण्याकरता आपले पंख पसरवते, त्यावेळेला महाराज तिचे पाय खाली रोवलेले असतात. तसाच हा प्रपंच आहे. आपल्याला वाटतं आज तरी या प्रपंचातून सुटू, उद्या तरी सुटू, पण नाही सुटता येत महाराज. या प्रपंचाचं वैशिष्ट्य आहे, एकदा मोहमायानं याला जर धरलं तर माणूस मरेपर्यंत माझे माझे मनोनिया माझे माझे मनोनिया गुंतू मेली. आता ताई तुम्ही किती जणांना आमंत्रण दिलं होतं? इथं आले ते एवढ्यालाच पत्रिका दिल्यात का तुम्ही? नाही ना, भरपूर पत्रिका वाटल्या ना तुम्ही, भरपूर. पण सुटला का बाकीच्यांना प्रपंच? नाही. कोणी म्हणले असतील ताई थोडीच सोयाबीन राहिली या, एवढं एक बुचाड घातलं की उदीच्याला येतो. त्याला उदीच्याला एखादा म्हणत असतो काय ताई चला की काल सप्ताह चालू झाला, एक दिवसाची आपली कथा गेली, उद्याची तरी कथा गाठो. अरे जाऊ दे म्हणता येते काय, जाऊ दे, उद्याची कथा गेली तर गेली. इथं मग जनावर उपाशी मारायले तर तुला काय कथेचं पडलंय, परवा बघू आपण. परवा म्हणजे सांगू तुम्हाला, उद्या कधी येतच नसतो माणसाच्या जीवनामध्ये. उद्या नावाचा प्रकारच नाही, लक्षात ठेवा. म्हणून तर महाराज एका ठिकाणी सुंदर सांगितलेलं आहे गोविंदाजींनी, कल करे सो आज करे. बघाय, उद्या जे करायचं आहे ते आजच करा म्हटले. किती तातडी सांगितली, करावी तातडी परमात्मा, करावी तातडी परमात्मा, करावी तातडी परमात्मा, करावी तातडी समागमे धरावी आमोने, समागमे धरावी आमोने, हो करावी तातडी परमात्मा, करावी तातडी परमात्मा, करावी तातडी परमात्मा, करावी तातडी परमात्मा. स्पष्ट सांगितलं, करावी तातडी संसारी. हां, पटकन उठावं, पटकन संसारात लावरावं, आहे का नाही महाराज? तातडी. दीपावळीचा सण आताच झाला, किती लवकर उठतात तातडीनं, लाडू भजे काय जे करायचं आहे ते करतात का नाही आपण? तितकी तातडी. जेवढी संसारासाठी तातडी करतात ना, तेवढी जर तुम्ही परमार्थात केली तर पंढरपुरातून सांगतो तुम्हाला जन्मन मरण पुन्हा नाही. काय पुन्हा तुम्हाला जन्माला येण्याची 84 लक्ष फेरा घेण्याची अजिबात गरज नाही आहे महाराज. तातडीच करावी लागल. कल करे सो आज कर, आज करे सो आप कर म्हटले. आप त्याला अजिबात वेळ लावू नको, कारण वेळ गेला, एक क्षण निघून गेला. तुकोबराय म्हटले ना, शिंक जांभाळी खोकला आणि इतुका वेळ. म्हणजे त्यांनी किती परमार्थाची तातडी दाखवली. आणि आपण महाराज कधीतरी 6 महिन्याला एकदा राम, आणि मरतानी मग म्हणतो कसा मुखात येईना राम, कसा डोंबल्यानं येईल का तुझ्या मुखात मरतानी राम. आयुष्यभर प्रपंचाचे गोडवे गायलेस, अंतकाळाला कुठून राम येईल का? नाही महाराज, भगवंताचं तत्व आहे. काय तत्व आहे महाराज? भगवंताचं तत्व असं आहे की महाराज तुम्ही जे त्याला देताल तोच तुम्हाला देत असतो. देशी तेव्हा देशी, ऐसा असशी उदार. तुम्ही जर महाराज नामचिंतन घेतलं तर तो तुम्हाला अशा ठिकाणी नेऊन ठेवतो, अशा पदाला प्राप्त करतो ज्या ठिकाणी गेल्याच्या नंतर इंद्रादिक सुद्धा खाली येतात. मग पुण्याची पावटी सर त्याही पलीकडे नेऊन ठेवतो. ही भगवंताची ताकद आहे. विठाला
म्हणून एकच काम करायचं महाराज, कलयुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरही पारा. संतांनी सांगितलं महाराज, कलियुगामध्ये जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल, अन्य साधनांना बाजूला ठेवा आणि एकच साधन करा. ते साधन कोणचं? तर अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये नामाचे चिंतन प्रगत पसारा, नामाचे चिंतन प्रगत पसारा, नामाचे चिंतन प्रगत पसारा, नामाचे चिंतन प्रगत पसारा. डोळ्यासमोर आणूच नका. कारण अन्य साधनाचं तुम्हाला उदाहरण सांगतो. नाना साधनाच्या केल्या खटापटा, तरी सुद्धा हाताला काहीच प्राप्त झालं नाही. म्हणून नाना साधनांना बाजूला टाका आणि नामचिंतन नावाचं एकच शस्त्र हातामध्ये घ्या. आणि हे नामचिंतन शस्त्र हातामध्ये घेतल्याच्या नंतर निश्चितपणे महाराज तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. पण कलियुगातली लोक एवढी चतुर आहेत, एवढी चतुर आहेत. त्याही युगातले चतुरच होते. तुकोबरायला उलट प्रश्न केला. तुकोबराय, मान्य आहे आम्हाला उद्धार करून घ्यायचा आहे, साधन तुम्ही सांगितलेलं आहे नामचिंतन, पण आम्हाला असं काहीतरी सांगा की एखाद्या व्यक्तीनं, कारण शास्त्राचा नियम आहे विना प्रयोजनम मंदोपी नैव प्रवर्तते, स्वार्थ असल्याशिवाय येडं सुद्धा आपल्यासोबत येत नाही. काय एखाद्या येड्याला म्हणा तुम्ही चल पंढरपूरला, ती पहिला प्रश्न आहे राजाभाऊ महाराज एकच करतंय, तिथं गेल्यास तुम्ही मला काय देणार? बरोबर. म्हणजे येडं सुद्धा आपला स्वार्थ नसल्याच्या नंतर कुठं जात नाही. मग आपण तर बुद्धिवान आहात. बुद्धिवान लोकांनी तुकोबरायांना प्रश्न केला, तुकोबराया आम्ही नामचिंतन घेऊ, तुमचं आम्ही ऐकतो, पण हे नामचिंतन घेतल्याच्या नंतर कुणाचा उद्धार झाला एखादी पावती आम्हाला द्याल? तुकोबराय म्हटले एखादी नाही, मी रात्रभर जरी तुम्हाला पावत्या फाडून दिल्या तरी सरायच्या नाहीत. नामेची तारीले कोट्यानं हे कोटी, नामेची वैकोटी पैसा नामेची वैकोटी पैसा नामेची वैकोटी पैसा नामेची तारीले कोट्यानं हे कोटी, नामेची वैकोटी
नामेची बैसविले वैकुंठी आणि किती तारिले कोट्यानुकोटी. त्याचं गणित सुद्धा आपल्याला लावता येणार नाही. आपल्यासमोर हजारो उदाहरणं मला ठेवता येतील, फक्त उदाहरणांना स्पर्श करून पुढे चालतो. वाल्या कोळी प्रसिद्ध उदाहरण आहे. ज्याला राम म्हणता येत नव्हतं त्याला सुद्धा वैकुंठामध्ये नेऊन ठेवलं. कुणी फक्त नामाने. दुसरं उदाहरण घ्या, भक्त प्रल्हाद. कुणी तारला? कुणी फक्त नामाने तारला. असे नामानं तारलेली लाखो उदाहरणं देता येतील, पण ते अगोदर आपल्याला नाम घ्यावं लागतं. बरं, नाम घ्यावं लागतं तर मग कधी घ्यावं लागतं, कुठे घ्यावं लागतं, कसं घ्यावं लागतं आणि किती घ्यावं लागतं, हे अनेक प्रश्न आपल्यासमोर पडतायत. मग आपण नाम घ्यायचं ना महाराज. कुठं घ्यायचं? पंढरपुरामध्ये आल्याच्या नंतर नामचिंतन केलं पाहिजे. पण किती केलं पाहिजे? जितकं करताल तितकं कमी. अहो, संतांनी सांगितलं पावला पावलाला नाम घेतलं तर एक एक यज्ञ प्राप्त आहे. बरोबर आहे? यज्ञ पाऊला पाऊली. महाराज, पावला पावलाला येत. अहो, सोपं साधन आहे उद्धाराचं, पण आपण करत नाहीत. काय कामामध्ये काम, सगळे उदाहरणं दिलेत सगळे, आणि याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. स्वल्प वाटे चला जाऊ, स्वल्प वाटे चला जाऊ, स्वल्प वाटे चला जाऊ, चला जाऊ, स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे जाऊ विठ्ठल, वाचे जाऊ विठ्ठल, वाटे चला जाऊ, वाटे चला जाऊ, वाचे जाऊ विठ्ठल, वाचे जाऊ विठ्ठल, वाटे चला जाऊ, वाटे चला जाऊ. स्वल्प वाटे चला जाऊ आणि वाचे विठ्ठल. पण आपल्याला ती सवय राहिली नाही ना. सोप्या वाटेनं नकोयच महाराज. बरोबर? सोपं साधन असताना सुद्धा, अहो, काही काम करत असताना भगवंताचं नाम घ्यायला काही अडचण नाही, काहीच नाही. पण माणसं कुठेही बसलेले असू द्या महाराज, काही ना काही उकरीतच बसतील राजेभाऊ महाराज. नाम नाहीत घेणार, नाम नाहीत घेणार. आणि महाराज, ज्याच्या मुखामध्ये नाम नाही तिथं नाथरायांनी काय सांगितलं? नाम म्हणे मुख सर्पाचे ते गिळ जीवानो, हे काळ सर्प आहे, जीवानो हे काळ सर्प आहे. नाम म्हणे मुख सर्पाचे ते गिळ जीवानो, हे काळ सर्प आहे, जीवानो हे काळ सर्प आहे. सगळं याच्या हातामध्ये आहे महाराज. नाम घेतलं तर तेच आपल्या अंतकाळाला सोबत येणार आहे. प्रत्येकानं नामचिंतन केलं पाहिजे. ज्याला वाटतं की या 84 लक्ष मध्ये एक एक योनीतून, कोटी कोटी फेऱ्यातून, पुनरपि जनमम पुनरपि मरणम, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे, तैसे देहांतराते स्वीकारीजे चैतन्यनाथे. ज्याला हे वाटतं ना, त्यानं नामचिंतन केलं पाहिजे महाराज. किती नामचिंतन केलं पाहिजे? तुकोबरायांच्या जीवनातला प्रसिद्ध दृष्टांत आपल्याला माहिती आहे. महाराज, तुकोबरायांनी इतका नामाचा अट्टहास धरला होता, इतका. पांडुरंग ध्याने, पांडुरंग बोले, पांडुरंग ध्याने, पांडुरंग
ध्यानी, नीट आहे का, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. पण याच्या पुढं फार महत्त्वाचं आहे, फार. मी सांगत असतो एवढं तुकोबरायांचं ज्ञानोबरायांचं शास्त्र हे सखोल आहे महाराज, एवढं सखोल आहे. पण हे मला तिकडं ऋषिकेशला गेल्याच्या नंतर, तिकडला सगळा वेदांत शिकल्याच्या नंतर कळालं की त्या वेदांताला शून्य करणारं तुकोबराय ज्ञानोबरायचं ज्ञान आहे. वाह काय अहो, एक ओवी म्हणजे हजारो मंत्राला भारी पडणारी आहे. सांगू तुम्हाला, वेदांत म्हणजे अमृत आहे. नीट आहे का, वेदांत म्हणजे अमृत आहे. पण ज्ञानेश्वरी म्हणजे त्या अमृतावरची साय आहे. काय, ज्ञानेश्वरीन गाथा म्हणजे त्याच्यावरची साय आहे. मग मला सांगा, खालचं चांगलं असतं का साय चांगली असते? साय चांगली असते ना. पण तिथं गेल्याशिवाय कळाली नाही महाराज. फेरा पडल्याशिवाय माणसाला नीट कळत नसतंय जीवनामध्ये. म्हणून महाराज, पांडुरंग ध्यानी आहे, पांडुरंग मनी आहे. पण याच्या पुढची अवस्था महत्वाची आहे, जागृती स्वप्नी. झोपेत सुद्धा ज्याचं रोम रोम काय म्हणत असत. ऐका, एकदा महाभारतामध्ये हे पाच पांडव देवाला भांडायला लागले. हे आता लांबच चाललं बघा, हे असंच असतं. त्याच्यामुळं शिकून असते दादा जास्त माणसांना. काही लोकायला महाराज प्रश्न पडतंय 2 तास बोलाव काय. एकदा तुम्हाला नाव नाही सांगणार, एका पठ्ठ्यानं अभंग घेतला होता. काय सांगू आता संतांचे उपकार. 7ला कीर्तन चालू झालं चंदाताई, ते 9 वाजेस्त बी म्हणत होतं काय सांगू आता. लोक म्हणले काहीतरी सांग रे बाबा तू आता. काय प्रश्न पडतो. पण हे शिकल्याचं असं असतंय राजेभाऊ, इतकं फुटत चालतं हे. जसं जसं उकलल का तशी तशी मजा येते. आणि पहिल्यापासून मला सवय, ज्या वेळेसपासून मी कीर्तन करतोय त्यावेळेसपासून मी राजेभाऊला पहिली हाक मारतोय. आणि हे माणसं असल्यास तर असं असतंय, गुरुजी लाड गुरुजी म्हणत असते. कीर्तनकाराला प्रमाण असं दिलं पाहिजे. कसं, शेतकऱ्याकडे एक आऊत नावाचं शस्त्र आहे महाराज, नीट करण्याचं. आऊत नावाचं. आऊत माहिती ना. आता बाहेरून असताल म्हणून जरा शुद्ध भाषेत सांगायला लागलोय तुम्हाला. आऊत असतं आणि ते आऊत वर्षभर पडून राहिल्यामुळं पिरणीला काढलं का त्याची दांडी हालते, कुई 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 करते. मग ते आपल्याला नीट करता येत नाही, त्याच्या शास्त्रीकडे न्यावं लागते ती. बरोबर ना. जे त्याच्यातला शास्त्री आहे त्याच्याकडे न्यावी लागते, म्हणजे सुताराकडे न्यावं लागतं. आणि ते सुताराकडे नेलं की ते कुई कुई वाजायला ते जास्त काही त्याला करीत नाही, काहीच नाही महाराज. वाकस हातात घेतं, दांडीच्या समोर जातं, त्याच दांडीची एक धपली काढतं, मागून ठोकून देतं, झालं बंद. तसं महाराज योग्य प्रमाण जर दिलं, पांडुरंग ध्यानी पांडुरंग. खेळायला मजा येते ना. पहिलवान तसला असला का खेळायलाही मजा येते ना. जागृती स्वप्नी पांडुरंग. महाभारतात लागलं ह्या 5 भावांचं. काय लागलं, देवाला भांडायला लागले. कोण, धर्मराजा, युधिष्ठिर धर्मराजा, नकुल सहदेव ही भांडायला लागले. भीम देवाला म्हणायला लागले, देवा अरे आम्ही 5 भावंड तुझी तेवढीच तन्मनानं सेवा करतो, पण तुझ्या मुखात फक्त एकच नाव असतंय अर्जुन. कशालाही अर्जुन. अरे अर्जुना हे करायचं. अरे आम्ही तेवढंच तुला हे करतात. मग कधी तुम्ही धर्मराजा म्हणत नाहीत, कधी नकुल म्हणत नाहीत, कधी सहदेव म्हणत, कधी भीमा इकडे ये म्हणत नाहीत. तुम्ही प्रत्येक वेळेला अर्जुनालाच का हाक मारतात. देव काहीच बोलले नाहीत, शांत राहिले. त्या चौघायलाही जवळ बोलवलं आणि चौघायला बोलविल्याच्या नंतर ज्या ठिकाणी दादा अर्जुन झोपलेला आहे का त्या ठिकाणी त्या खोलीमध्ये भगवान परमात्मा या चौघांना घेऊन गेले. आणि त्या खोलीमध्ये या चौघांना उभं केल्याच्या नंतर या चौघांनी डोळ्यानं प्रसंग पाहिला झालेला असतो. देहाचं त्याला तादात्म्य राहिलेलं नसतं किंवा देहाशी तो जुळलेला नसतो. सुसुप्ती अवस्था म्हणजे त्याला काहीच कळत नाही. म्हणून तर माणसं म्हणतात ना, काय बाबा काय गाढ झोप लागली होती, काय झालं कळालंच. ही अवस्था म्हणजे सुसुप्ती अवस्था आहे. आणि त्या अवस्थेतला अर्जुन पण त्या खोलीमध्ये कृष्ण कृष्ण आवाज येत होता. आणि चौघ म्हणले, देवा अर्जुन तो गाढ झोपला या
आणि कृष्ण कृष्ण कोण म्हणायला लागले? त्यावेळेला देवानं सांगितलं रोम हर्षश्च जायते. अरे अर्जुन सुसुप्ती अवस्थेमध्ये, पण अर्जुनाच्या अंगावरचा एक एक केस काय म्हणत आहे? कृष्ण कृष्ण. इतका ध्यास लागला पाहिजे, त्यावेळेला तो परमात्मा भेटतो. विठ्ठल म्हणून लक्षात ठेवा, नामामध्ये जेवढी ताकद आहे आणि नाम जेवढं कलियुगामध्ये काम करणार आहे तेवढं दुसरं साधन करणार नाही महाराज. तुम्ही विद्वान होताल, पोपटपंची होताल, विद्वत्तेची गायनं करताल, पण नाही महाराज, तुम्हाला विद्वत्तेनं भगवान परमात्मा मिळणार नाही. त्याच्याकरता भगवंताचं नामचिंतनच करावं लागेल. आणि हे का नामचिंतन केलं तर महाराज तुकोबराय म्हणतात की मी ग्वाही देतो, सोडवीर माझा स्वामी निश्चयाची, 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 प्रतिज्ञेची केली आम्ही, तुकोबराय म्हटले मी ग्वाही देतो, सोडविन माझा स्वामी निश्चयेसी, प्रतिज्ञा हे दासी केली. अरे जी प्रतिज्ञा आहे ना, प्रतिज्ञा जी सगळ्यांना आदेश करते, आदेश, ती प्रतिज्ञाच आमची दासी. म्हणून आम्ही तिला सांगू की ज्यांनी ज्यांनी नामचिंतन केलेलं आहे, पण कसं नामचिंतन केलेलं आहे? नामाचे चिंतन आणि बाकीचा प्रगट पसारा. हे जे बाकीचं दिसतंय ना तुम्हाला, ते सगळं कसं आहे महाराज? मिथ्या आहे, मिथ्या. रज्जू सर्पाकार भाषिले, मृग जळवत जाईल लया. कितीतरी प्रमाणं देता येतील आणि कितीतरी बोलता येईल, पण माझा वेळ पुढे चाललेला आहे. एकच उदाहरण सांगेल तुम्हाला, नामाची किती मोठी महत्ता आहे आणि माझ्या शेवटला पूर्ण विराम देईल. रामायणामधला प्रसंग आहे महाराज, नामाची महत्ता सांगतोय. राम वनवासाला गेले, वनवासाला गेल्याच्या नंतर सीतेचं हरण झालं, वानर जमा झाली आणि त्या वानराच्या साह्यानं महाराज रावणानं पळवून नेलेल्या सीतेपर्यंत भगवान प्रभू रामचंद्र पोहोचतात. पोहोचल्याच्या नंतर महाराज भगवंताचं आणि रावणाचं त्या ठिकाणी घनघोर अशा प्रकारचं युद्ध होतं. भगवान परमात्मा रावणाचा उद्धार करतात आणि उद्धार करून अयोध्येला येतात. अयोध्येमध्ये आल्याच्या नंतर प्रभूचा राज्याभिषेक होतो आणि राज्याभिषेक झाल्याच्या नंतर रामराज्य येतं. अयोध्येमध्ये 14 वर्षानं लेट झालेलं जे रामराज्य आहे ना, ते रामराज्य सुरू होतं. आणि जिथं रामराज्य तिथं काय उणं नाही महाराज, बरोबर आहे? झाले रामराज्य काय उणे आम्हासी. रामराज्यामध्ये काहीच उणं नाहीये, चालू होतं. आणि चालू असताना एके दिवशी महाराज प्रभूच्या राज्यामध्ये काय चालू आहे
हे बघण्याकरता अचानक विश्वामित्रजी येतात. विश्वामित्रजी अचानक येतात महाराज. ज्या वेळेला विश्वामित्रजी अयोध्येमध्ये येतात, प्रभूंना ही बातमी कळते. भव्य आणि दिव्य अशा स्वरूपाचं स्वागत करतात. कारण आपल्या भारत देशाची परंपरा आहे, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देवो भव. ही आपली परंपरा आहे आणि या परंपरेनंच भगवान परमात्मा त्या ठिकाणी विश्वामित्रजींचं यथोचित त्या ठिकाणी साधू पूजन करतात आणि साधू पूजन करून आपल्या सिंहासनावरती बसवतात. आणि बसवल्याच्या नंतर महाराज अयोध्येमध्ये दौंडी पिटवायला सांगतात. दौंडी पिटवतात की हे बघा, संत आपल्या घराला आलेले आहेत आणि संत देव आला की काय असतं, दिवाळी असते महाराज, तोची आम्हा सण. महाराज दिवाळी दसरा तोची आम्हा सण, सखे हरिजन भेटतील. साधू महात्मा आलेला आहे. विश्वामित्र म्हणजे साध्या अधिकाराचा माणूस नाहीये, ज्याच्या अंगी प्रतिसृष्टी निर्माण करण्याची ताकद ते विश्वामित्रजी आले. प्रभूंनी दौंडी पिटवली. ज्यांना ज्यांना दर्शन घ्यायचं आहे त्यांनी उद्या सकाळी अयोध्येच्या दरबारामध्ये हजर व्हायचं. आता साधूचं दर्शन म्हटल्याच्या नंतर रामराज्य आहे, रामराज्यामध्ये राहणारी लोक आहेत, सत्ययुग चालू आहे. सत्ययुगातली लोक भगवंताला मानणारी, साधूला मानणारी आहेत. अफाट गर्दी झाली विश्वामित्रजींच्या दर्शनाकरता. अगदी महाराज सिंहासनापासून ते अयोध्येच्या कमानीपर्यंत रांग लागली विश्वामित्रजींच्या दर्शनाकरता. आणि त्या बारीमध्ये आमचे हनुमंतराय सुद्धा हातामध्ये पुष्प घेऊन उभे राहिलेले आहेत. उभे राहिलेले असताना महाराज एवढ्यामध्ये अयोध्येमध्ये विण्यावाल्या बाबांचं आगमन होतं. विण्यावाल्या ह्या नाही, विण्यावाले बाबा माहितीत ना आपल्याला, नारद महर्षींचं आगमन होतं. नारायण नारायण कमानीतून आत प्रवेश करतात. जसा कमानीतून आत प्रवेश करतात, पाहत 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 2-4 जणांना विचारतात, काय प्रकार चालू आहे अयोध्येमध्ये, आज एवढी प्रकांड गर्दी कशासाठी आहे. त्यांनी सांगितलं विश्वामित्रजी महाराज आलेले आहेत आणि त्यांच्या दर्शनाकरता एवढी गर्दी झालेली आहे. मग एकाचं महत्त्व ऐकलं की दुसऱ्याला गुदगुल्याच होत असतील. वा काय केशव महाराजाचं रात्री कीर्तन झालं की उद्याच्याला सचिन महाराजाला उकळ्याच फुटल्या पाहिजे. सांगू नका बरं का त्यांना आल्यास. हां नाही महाराज, आपल्यापेक्षा कोणाचं तरी श्रेष्ठत्व गायलं की कलियुगातला नियम आहे, आपल्याला दुःखाची प्राप्ती होते. नारदजी समोर विश्वामित्रजीची महत्ता गायली की नारदजीला थोडंसं नर्वस झालं. आपण एवढ्या वेळेला अयोध्येत येतो, कधी आपल्याला कोणी जेहारी घालीत नाही आणि आज एवढी गर्दी आहे. चालत चालत नारदजी हनुमंतरायापर्यंत आले आणि त्या बाबाचं कामच एक आहे. काय कळालं तुम्हाला? काडी वडायची, टाकायची आणि पुढं चलत राहायचं, बाकी मागं कसं पेटलं हे. आणि हनुमंतरायांच्या जवळ आले आणि नारदजी म्हणतात, हनुमंतराय काय प्रकार आहे अयोध्येमध्ये. काही नाही म्हणले. विश्वामित्रजी आलेत. महान संतांचा संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे संताच्या पायामध्ये लाभ असतो हे मी ऐकलेलं आहे, म्हणून फुलं घेऊन उभा टाकलोय. काय म्हणले, हे सगळे मागचे येडे आहेत. हे अज्ञानी मूर्ख वेडे लोक आहेत. मला वाटलं होतं तुम्हाला जी पदवी दिलेली आहे बुद्धिमत्ताम वरिष्ठम, पण मला तुमच्याकडे काय बुद्धी. म्हणले काय झालं बुद्धी नसायला. काय म्हणले तुम्ही, अहो ह्या मूर्खाईच्या लाईनीमध्ये लागलात तुम्ही. अहो काय म्हणले, साधूच्या दर्शनाला लागणं म्हणजे काय मूर्खता झाली का. अहो म्हणले तुम्हाला माहिती आहे का हनुमंतराय तुमची महत्ता काय आहे. तुम्हाला म्हणले मला माहीत नाही. कोणाला माहिती. म्हणले नाही तुम्हाला माहिती. कसं काय नाही माहिती. अहो तुम्ही कसे आहात तर नीट ऐका. म्हटले तुम्ही ज्या वेळेला महाराज जन्म घेतला, नीट ऐका, तेवढाच तुमच्या अंगाला स्त्रीचा स्पर्श आहे. तुमची महत्ता सांगतोय. जन्म घेतला आणि आईला पिलात, एवढाच तुम्हाला स्त्रीचा स्पर्श आहे. आणि तुम्ही कुणाच्या दर्शनाला साठी लाईनमध्ये लागलात. जे एका
मेनकेच्या पाठीमागं लागला होता. अशा चरित्रहीन माणसाच्या तुम्ही दर्शनाकरता लाईनमध्ये लागल. हनुमंतरायन डोकं खाजविलं म्हणले मला खरंय की हो तुमचं नारदजी, दिले टाकून फुलं तिथंच हो. हनुमंतराय झाले बाजूला. आता एवढ्यावर नारदजींनी शांत राहावं का नाही? नीट येणं वाजवीत गेले आणि कुठं विश्वामित्राच्या शेजारी बसले. म्हणले काय महाराज जय हरी, लय थाटमाट दिसायला लागलाय. म्हणले मग आपलं वजनच तसं आहे, आपण आलो की सगळे कसे पळत येत. म्हणले आपलं वजन तेवढं आहे. म्हणले असू द्या तुमचं वजन, पण मला एक गोष्टीचं वाईट वाटतंय. म्हणले काय? अहो या अयोध्येमध्ये माणसानं जर अपमान केला असता तर मला वाईट वाटलं, माणसानं तुमचा अपमान केला असता तर मला तेवढं वाईट वाटलं नसतं. काय म्हणायचंय काय तुम्हाला नारदजी? माणसानं नाही म्हणले, मी येताना पाहिलं एका माकडानं तुमचा अपमान केलाय. हे पहिलंच रागीट महाराज. विश्वामित्र म्हणजे आग. आग काय झालं? म्हणले येताना एक माकड. म्हणलं काय त्याच्या दर्शनाच्या त्याचं काय दर्शन घ्यायचंय? तिथं भ्रष्ट झालेला एका मेनकेच्या पाठीमागं लागून लाल झाले विश्वामित्रजी, कडाळले. हे रामा! राम थर थर, अयोध्या सगळी थर थर कापायला लागली. आता काय होतं की काय नाही की महाराज. कडाडल्याच्या नंतर राम धावत आले आणि म्हणले रामा याच्यासाठी माझा एवढा सोहळा केलायस का? हे मोठे पण तुला मला दाखवायचंय का? काय झालं महाराज? काय चूक झाली सांगा. काय चूक झाली म्हणजे? अरे तुझ्या राज्यामध्ये एका माकडानं माझा अपमान केलाय. नारद उठले ना एवढं लावून, नीट बाहेर निघा. बघा म्हणले तुमची तुम्ही खेळा, आता काय करायचंय ते. भगवंतानं शपथ घेतली महाराज, शपथ. हे महाराज विश्वामित्रजी महाराज, ज्या कोणी माकडाने तुमचा, ज्या नालायकाने तुमचा अपमान केलेला आहे, आज संध्याकाळी सूर्य अस्तापर्यंत त्याचं शिर धडाला ठेवणार नाही, प्रतिज्ञा घेतली. आणि ही रघुकुल आहे. मग तुम्हाला माहिती, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. ही रघुकुलाची रीत. अहो वडिलाच्या वचनासाठी 14 वर्षाचा वनवास घेतला. काय संबंध होता रामाचा 14 वर्षे? आता कलियुगातलं म्हणलं असतं ए म्हाताऱ्या तू ही बॅग भरण चल नीट. काय मग काय घेणं देणं? तू दिलास वचन तू पूर्ण कर. बरोबर आहे? नाही महाराज, तो सत्ययुग होता. आणि रामानं 14 वर्ष एक प्रश्न न करता 14 वर्षाचा वनवास भोगला महाराज. लक्षात. रामानं शपथ घेतली की त्याला आज सूर्य अस्तापर्यंत जिवंत ठेवणार नाही. थरारली अयोध्या महाराज. एक वचनी एक पत्नी असणारा प्रभू आहे. ज्याने कुणी अपमान केलाय त्याचं आता काही खरं. लट लट सगळे कापत होते. तेवढ्यात नारदजी म्हणले रामा तुम्ही वचन कुणाला दिलंय? विश्वामित्रजीला. पण मारायचंय कुणाला माहिती का? म्हटले कुणाला? तुमच्या हनुम्याला. गळाले ना महाराज, प्रभूचे पाय गळाले. हनुमंतरायाला मारायचं म्हणजे? अहो ज्यानं एक भक्ती, चरणाची भक्ती प्राप्त करण्याकरता पूर्वीचा एक जन्म घातलाय आणि या जन्मामध्ये सीतेचं खरं शोधन त्यानं केलेलं आहे. सगळ्यात मोठं सहकार्य ज्याचं, त्याला मारायचं. वचन तर गेलंय. अवघड झाला विषय महाराज. निघाले तिथून नारदजी. हनुमंतराय बाहेर कमानीपाशी येऊन बसले होते आपलं बस मस्तपैकी. म्हणले हनुमंतराय जय हरी येऊ का? म्हणले हो. पण मध्ये काय कालवा झालाय तुम्हाला माहिती आहे का? म्हणले मी कशाला मध्ये गेलोय, काय कालवा झालाय मला काय माहिती? म्हणले अहो म्हणले थोड्या वेळात आता प्रभू धनुष्याला बाण लावून येणार आहेत तुम्हाला मारण्याकरता. म्हणले मी काय केलंय मला मारायला? म्हणले काय केलंय म्हणजे? विश्वामित्राचा अपमान केलाय. म्हणले मी कुठं केलाय? आणि फुलं टाकून कोण बाजूला आलं? म्हणले मग तुम्हीच म्हणलाव की ते मेनकेच्या मागं लागलंय. हाय का? म्हणले हे आता घेणं ना देणं, उठखळीन बस पाटकुळी. बरोबर आहे का? हा तुम्हीच म्हणलात म्हणून मी फुलं टाकले. मी तर सकाळपासून बारीला होतो, कधी नंबर येतो की म्हणून. हा मग नारदजी म्हणले आता खूप प्रश्न अवघड झालेला आहे, आता एक काम करावं लागल. म्हणले काय करावं लागेल? हनुमंतराय म्हणले माझं ऐकावं लागेल. आणि म्हणले येदोळवर कोणाचं ऐकून वाटोळं झालंय? हे जेवढं झालंय ते कुणाचं ऐकून झालंय? आणि आता बी तुमचंच ऐकायचं का? नाही म्हणले आता हे नीट व्हावं जर वाटत असेल तर माझंच ऐकावं लागेल. ठीक आहे म्हणले ऐकतो. आता काय? पुढे एक विशाल पिंपळाचा वटवृक्ष होता. त्या वट्ट्यावरती हनुमंतरायांना नारदजींनी बसवलं
आणि बसवल्याच्या नंतर सांगितलं, हनुमंतराय या समस्येतून जर सुटायचंय ना, आता एकच काम करायचं, काय? जोपर्यंत मी म्हणत नाही तोपर्यंत श्रीराम नावाचा जप बंद करायचा नाही. श्री राम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्री 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 राम जय राम जय जय राम. सांगितलेलं मातीत गेलं माझं. मी काय सांगू लागलो? महत्ता कशाची सांगायले? नामाची. आणि सगळेजण हो का असे बसलेत नाम घ्यायच्या टायमाला, जणू काय इकत आणले तर काय भाड्यानं आणल्यासारखी. हा मी एवढं जीव तोडून नामाचं महात्म्य सांगायलोय आणि नाम घ्यायची वेळ आल्या सगळे माझ्याकडे बघायला लागले तर जणू काय सोनं चांदी लागलंय मला. हनुमंतराव महाराज त्या विशाल वटवृक्षाखाली बसून भगवंताच्या नामाचं चिंतन करायला लागले. आखी अयोध्या हा प्रसंग बघण्याकरता गोळा झालेली आहे. प्रभूचे पाय जड झाले, अंतकरण जड झालं, पण विश्वामित्राला साधूला शब्द दिला, शब्द पूर्ण करावा लागेल. सगळी अयोध्या बाहेर निघाली. महाराज हनुमंतराय आता जाणार हे सगळ्यांना निश्चित कळालं, कारण प्रभूचा बाण आतापर्यंत विनमुख आलेला नाही. आज हनुमंतरायांना मरावंच लागेल. अरे कसा मरल? ते चिरंजीवी आहे ना, सप्त चिरंजीवी पैकी हनुमंतराय एक चिरंजीवी आहेत. पण नीट आहे का महाराज, प्रभू आले, भात्याला बाण लावला. विश्वामित्रांनी सांगितलं, यानं माझा अपमान केलेला आहे ना, हे रामा याचं शिरधडा वेगळं कर. प्रभूंनी गुरुचं स्मरण केलं आणि बाण सोडला. पण नीट ऐका, हनुमंतरायाच्या मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन चालू होतं. आज पहिल्यांदा घडलेला प्रसंग आहे. सोडलेला बाण गेला. महाराज हनुमंतरायांच्या समोर आला, हात जोडले, प्रदक्षिणा घातली आणि भात्यात जाऊन पडला. अख्खी अयोध्या आश्चर्यचकित झाली. अहो कधीच न विनमुख येणारा बाण प्रभूचा आज विनमुख आला. का विनमुख आला? तर हनुमंतरायांच्या कंठात काय आहे? काय आहे? काय आहे? काय? जय राम कृष्ण हरी, 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 जय राम कृष्ण हरी,
कसं काय प्रभूचा बाण काय करेल महाराज? तुझ्या नामाचा महिमा कळे मेघश्यामा. अरे तू जरी देव असलास ना, तुझ्या नामाची महत्ता तुला नाही माहिती. हनुमंतरायांच्या कंठामध्ये नाम आहे. आज विश्वामित्र सुद्धा आश्चर्यचकित झाले. सांगितलं रामाला, जाऊ दे एका बाणानं मेला नसल, तो रावणाला मारण्याकरता भरपूर बाणं वापरेल तेस ना, दुसरा बाण सोड. लावला महाराज भात्यातला बाण काढून धनुष्याला, गुरुचं स्मरण केलं, सोडला बाण. दुसराही बाण गेला. हनुमंतरायांना प्रदक्षिणा केली, येऊन भात्यात पडला. असं 5-7 बाणं फेकले पण काहीच होत नाही. कारण नामामध्ये एवढी ताकद आहे महाराज, जगाच्या मालकाला सुद्धा हात टेकावे लागतात. विठाला लक्षात ठेवा, या कार्तिकी सोहळ्याच्या निमित्ताने आदरणीय भागवताचार्य आमच्या हरिभक्तपरायण चंदाताई महाराज यांनी हा एवढा नामाचा अट्टहास, हा नामरूपी यज्ञ सुरू केलेला आहे. सर्वांना माझी एक विनंती आहे, इथपर्यंत आलात त्या निजपदापर्यंत जाण्याकरता हेच ठिकाण आहे. म्हणून राहिलेल्या 6 दिवसामध्ये एवढं नाम घ्या, एवढं नाम घ्या की विठेवरून पांडुरंगाला उतरून या मठात यावं लागल आणि सगळ्यांना घेऊन जावं लागल. एवढी पात्रता तुमची निर्माण करा, एवढीच विनंती करतो. पुढची 2 चरण सोडायला मला पहाट होईल, पण पहाटे मला आणखीन भरपूर कामं आहेत, त्यामुळं तुमची क्षमा याच ठिकाणी घेतो. झालेली सेवा याच ठिकाणी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अखिल साधू संतांच्या चरणावरती समर्पित करतो आणि माझ्या वाणीला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. विठोबा नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे. या नामाला ठिकाण लागत नाही, या नामाला काळ लागत नाही. भरपूर बोलण्यासारखं आहे, पण वेळेची बंधनं पाळली पाहिजेत. कारण आपल्याला आणखी 7 दिवस कथा ऐकायची, दररोज संध्याकाळी कीर्तनं ऐकायची आणि खूप सुंदर नियोजन केलं आहे. चांगली चांगली महान व्यक्ती येणार आहेत, त्यांच्या रसाळ वाणीतून आपल्याला ऐकायला मिळणार आहे. म्हणून वेडी वाकडी भगवान परमात्मा म्हणतात, गुणदोष नाही पाहात कीर्तनी, प्रेमे चक्रपाणी वश होय. ज्या वेळेला तुम्ही कीर्तन करतात म्हणजे नामचिंतन करतात, त्यावेळेला परमात्मा गुण आणि दोषाचा विचार करत नाही. तुमची टाळी चुकली का, तुमचा स्वर चुकला आहे का, असं कधीच पाहत नाही. कारण तो प्रेमानं तुमचं ते भजन स्वीकार करतो. नीट ऐका, हे भजन केल्याच्या नंतर तुकोबराय म्हणतात, हे भजन मी करत गेलो आणि एक विशिष्ट अवस्था मला प्राप्त झाली. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच आणि रोकडे रोमांच कंठ दाटे. माहिती आहे आपल्याला महाराज. झालेली सेवा याच ठिकाणी भगवान परमात्म्याच्या, साधू संतांच्या, आदरणीय चंदाताई महाराजांच्या, तसेच आमचे राजेभाऊ असतील, महारुद्र महाराज असतील, अशोक महाराज असतील, आणि तुम्ही सर्व, मला परिचय नाही, आपले ज्ञानेश्वरीचं नेतृत्व करणारे आदरणीय मठाधिपती श्री बाळासाहेब महाराज चव्हाण हे सुद्धा असतील. त्यांच्यासुद्धा झालेली चरणावरती सेवा समर्पित करतो. जय हरी महाराज. तुम्ही एवढं आमच्या ताईंना सहकार्य करतात त्याबद्दल तुमचे कोटी कोटी धन्यवाद. कारण आता परमार्थासाठी एवढा जागा तीर्थक्षेत्रावर देणारे माणसं, चप्पल सोडलं की भाडं चालू झालं. काय पिशवी टिकली चालू झालं. तुम्ही तिथं 2 मिनटं दर्शनाला का जाऊन या, पण त्याला भाडं आहे. तुम्ही कशीही देत असताल, मी म्हणत नाही, कशीही देत असताल, पण या सत्कार्यामध्ये तुमचं फार मोठं सौजन्य. कोटी कोटी धन्यवाद. हा सोहळा चालू झालेला आहे. सोहळ्यामध्ये खूप गुणवान व्यक्ती आहेत.
मज पामर आहे काय थोर पण बारका माणूस म्हणून यथामती यथा अवकाश सेवा करण्याचा प्रयत्न केला. न्यूनते पुरते अधिकते सरते करुणे घे यावे हे तुमते विनवितू असे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नो हे अंगभूत युक्ती. महाराज बोलत असताना एखादा सिद्धांत अपसिद्धांत झाला असेल, बोलत असताना एखादा कोणाच्या हृदयाला लागणारा शब्द माझ्या वाणी वाट गेला असेल, आई वडिलाचं अंतकरण करा आणि मला माफ करा ही विनंती करतो. आणि नाही माफ करू वाटलं तर काय करायचं ते आणि मग काय म्हणू, मग आता नसलंच माफ करायचं तर मग काय करावं. पण एक उपाय सांगतो का, ज्या आईला 4 मुलं आहेत ना त्या आईनं मला 5वं मानायचं म्हणजे विषय बरोबर संपला. जिला 3 आहेत तिनं मला 4थं मानायचं, माफ करायचा विषय संपला. जिला 2 आहेत तिनं मला 3रं मानायचं म्हणजे माफ करण्याचा विषय संपला. जिला 1 आहे तिनं 2रं मानायचं, माफ करण्याचा विषय संपला. आणि ज्या माईला कुणीच नाही त्या माईनं कीर्तन झालं की वटी पसरायची, ही वाघ तिच्या वटीत असं म्हणून तर मग राजेभाऊ महाराज कळ लागली. राजेभाऊच्या बहिणीनंच घेतलंय मला वटीत, काय सांगू आता. हे वटीत जाऊन तर लय गोळ झालाय दादा माझा. कोणाकोणाला सांभाळू, पण चला प्रभू ती ताकद देत आहे. प्रभूची इच्छा असेल माझ्याकडून सेवा करून घेण्याची, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतून वाणीला पूर्णविराम करतो. ज्ञानेश्वर